हॅलो एव्हरीवन, वेलकम टू श्रद्धा विथ क्रिएटिव्हिटी. आणि आजचा टॉपिक खूप छान असणार आहे आणि आपल्या सर्वांना याची गरज असते. तुम्ही म्हणाल, ही काय दाखवत आहे? वांगे वांग कशाला दाखवत आहात? तर आज आपला याच्यावरच टॉपिक असणार आहे. वांग्यावर नाही बरं, वांग्यावर नाही तर पालेभाज्या असणार आहे आपल्या याच्यात 2-3 आणि मतलब भाज्यांवरच असणार आहे. ओके, म्हणजे भाज्यांवर असणार आहे की इंग्लिशमध्ये या भाज्यांना आपण कशाने म्हणतो. जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पटापटा कमेंटमध्ये सांगून द्या. पण हा, चिटिंग नाही करायची. आम्ही सांगितल्यावर मग तुम्ही करत आहात. पॉज करा व्हिडिओ पहिल्यांदा आणि नंतर पाठवा आणि नंतर कंटिन्यू पण करा. ओके, पुढे तर स्वतःसोबत प्रामाणिक राहायचंय, माझ्यासाठी नाही, कारण मी तर बघू नाही शकत. पण तुम्हाला माहित आहे तुमच्या मनाला कोण खरं आहे कोण काय. ओके, जर तुम्हाला माहित असेल तर पटापट कमेंटमध्ये सांगायचंय कशाला काय म्हणतात, कशाला काय म्हणतात. ओके, तर काय वांगे याला काय म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? मी नेहमी म्हणणार नाही की याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात, सांगा म्हणून. ओके, तुम्हाला सांगायचंय काय वांगे. तर इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण याला? काय म्हणतो? ब्रिंजल. ब्रिंजल ब्रिंजल म्हणजे वांगे. ओके, तर आपला नेक्स्ट आहे टमाटर. याला काय म्हणतात आपण? हे खूप बेसिक आहे, आपण डेली यूज करतो आणि म्हणतो सुद्धा कधी कधी. काय म्हणतो आपण याला इंग्लिशमध्ये? टोमॅटो. टोमॅटो प्रोनाउन्सिएशन बघा, उच्चार बघा कसे उच्चारत आहे. टोमॅटो, टोमॅटो नाही, टोमॅटो. ओके, याचं प्रोनाउन्सिएशन आहे टोमॅटो म्हणजे टोमॅटो. नेक्स्ट आहे आपला कडू. कडू, काढलो, काढले, काढले. आय होप तुम्हाला प्रॉपरली दिसत आहे स्क्रीन. तर हे काढले, तर याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? पटापट कमेंट मध्ये सांगा मला काय म्हणतात. बिटर गॉड. बिटर गॉड म्हणजे कारले. ओके, बिटर गॉड म्हणजे कारले. आणि हे सगळं नेहमी आपण याला चहामध्ये ऍड करत असतो. अद्रक. काय म्हणतो इंग्लिशमध्ये? काय म्हणतो याला? जिंजर. काय म्हणतो? जिंजर. जिंजर. ओके, आणि गार्लिक. लसूण आहे हा, काय म्हणतात त्याला? गार्लिक. ओके, हे काय आहे? कोणाचे फेवरेट आहे कमेंट मध्ये सांगा. भेंडीला काय म्हणतात? लेडीज फिंगर. लेडीज फिंगर म्हणजे भेंडी. ओके, आणि सरबतात वगैरे टाकतो लिंबाला आपण, त्याला तर माहितच असायला हवं. आणि आय होप तुम्हाला माहित. लेमन, डेफिनेटली लेमन म्हणतात. ओके, लास्ट काय राहिलेलं आहे? आता आपण 2 पालेभाज्या घेऊया. माझ्या घरी जे होते ना, मी त्याच्यामुळे दाखवलेले आहे. आय सॉरी. त्याला काय म्हणतात? पालक. पालक आहे. याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? स्पिनॅच. काय म्हणतात? स्पिनॅच म्हणजे पालक. आणि सर्व भाज्यांमध्ये जे ऍड होते कोथिंबीर, त्याला काय म्हणतात? आमच्या इकडे याला आम्ही सांबार बनवतो. तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा. आणि याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कोरिएंडर. कोरिएंडर मीन्स कोथिंबीर. ओके, आणि आता सर्व झालेलं आहे. तर आज आपण बघितलेल्या किती वेळ? टोमॅटो, लेमन. एक वेळ मी आणखी इंग्लिशमध्ये पटापट सांगून देतो तुम्हाला काय म्हणतात. लेमन, टोमॅटो, गार्लिक, कोरिएंडर, ब्रिंजल, स्पॅनिश, लेडीज फिंगर, जिंजर, बिटर गॉर्ड, स्पिनॅच, आणि शेवटची आपली राहिलेली होती ती चिली. म्हणतात चिली, ग्रीन चिली, रेड चिली असे म्हणू शकतो आपण, म्हणजे लाल मिरच, हरी मिरच अशा टाईप. तर आय होप तुम्हाला खूप मजा आली शिकण्यात एवढेच. कारण मी का बरं दाखवलं, कारण आज माझ्या घरी सर्व म्हणजे एकत्र होतं आणि मी म्हटलं जर दाखवलं ना तर खूप आपल्या लक्षात राहतं. जेव्हा आपण स्वतःचे जे पिक्चर्सही बघतो ना, त्याच्यापेक्षा जेव्हा आपण जे ओरिजिनल असतं दाखवतो ना, त्यावेळेस खूप जास्त लक्षात राहतं. तर त्याच्यामुळे मी एक छोटासा ट्राय केलेला आहे. आय होप तुम्हाला समजेल. फन वेनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. हो ना?
तर जर आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा येस म्हणून आय लाईक दिस व्हिडिओ अँड प्लीज लाईक माय चॅनल like my video, subscribe my channel and share with your friends and family. Thank you so much. Thank you so much for watching till the end. Bye.